तर आज आम्ही झालेलो आहे आउटिंगला, ते पण आमच्या पॅरेंट्ससोबत. कारण आमचे पॅरेंट्स आले आम्हाला भेटण्यासाठी महाराष्ट्रावरून भेटण्यासाठी, आणि आम्हाला लवकर सुट्ट्या भेटत नाही म्हणून त्यांनी आमच्यासाठी सुट्टी काढायचा प्लॅनही बनवला आहे. आता आम्ही आणि आम्ही फिरायला जाणार. परमिशन भेटली ना की कुठे मस्त वाटतं, फक्त फिरायला पाहिजे काही ना काही. फायनली आमच्या लोकेशनला पोहोचलो. हे बघा, खूपच सुंदर आहे मंदिर, आहे खूप सुंदर आहे. कसं वाटतं मी खूप एवढं सुंदर आहे. हे आम्ही पोहोचलेलो आहे गाईस टेम्पलला. सध्या सगळेजण पाहू लागले. टेम्पल खूप सुंदर आहे. खूप रिक्षा करून आलो. काका हे मंदिर कसं आहे एकदम छान काका? हो बघा, आमच्या पालकांना पण आवडतं. साक्षी मस्त आहे. भूक लागलेली होती म्हणून आम्ही या शॉपवर थांबलो आहे. ज्यूस दुसरे कॅमेरामॅन. येस, आम्ही आज कॅमेरामॅनची ही काम खाना पीना इधर इधर भी यही सोचता है आपको. मतलब ये इतना इतना कैसे सोच लेते, इतना कैसे सोच लेते हैं. बहुत ही दिमाग है उनके पास. मैं बोलती हूँ ये सब में ही पी आई गो. इसको कोई जरूरत है नहीं मेरी. मेरा रहने दे भाई, भूख कड़ गई की. दे उसको दे. Cheers. हो गया एक गाइस, भूकड इसने पी बाद भी में लिया. टेस्ट कर रहे हैं मेरे को. सगळं पिऊन घेतलं. आता इथे पण चॅनलचं प्रमोशन थांबवू नका तुम्ही, नका थांबू. तुम्हाला काही करायचं आहे का प्रमोशन? खाणारी व्यक्ती हां दे खायला. पाठव तू, असं दाखवू नकोस त्यांना. हे गाइस खात नाही, एन्जॉय. मध्ये आपण एंट्री घेणार आहोत. चप्पल काढू. चप्पल काढायला लागते आधी. थांबा, चोरीला नाही गेली पाहिजे चप्पल. हँग ओव्हर तुम्ही. सो गाईस, काही सिरियसली केलं ना खूप वरती ठरलं. इतका इन्स्टंट प्लॅन पण खूप भारी वाटत आहे. इथे केरलामध्ये ना, म्हणजे आम्ही ना राहतो तामिळनाडूमध्ये, पण केरलाच्या बॉर्डरवरती येतो. तर तिथून आम्ही म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आलेलो आहे. आणि खूप सुंदर आहे यार हे, खूप सुंदर. इथे ना म्हणजे मंदिराचं जे स्ट्रक्चर असतं ना खूपच बेस्ट असतं. खूप सुंदर, म्हणजे तुम्हीच बघा ना, भारी वाटतं हे सगळं काही. अगदी इतकं छान हे, म्हणजे इकडे खूप सुंदर प्रकारचे मंदिरं आहेत आणि इतकं छान वातावरण, इतकी ग्रीनरी, म्हणजे मन एकदम खूप प्रसन्न होऊन जातं. खूप छान वाटते ते. अनु कसं वाटतंय है ना? कॅमेरामॅन हरवला आहे आमचा. शूटिंग अदर थिंग्स. हनुमानजी मंदिर आहे ना, त्याच्या आत जात आहेत असते. तेव्हा सुंदर आहे. निकू कसं वाटते गं? है ना?
वाटते ना मंदिरात आल्यावर असं शांत वाटते. हां, तर आपण नंतर भेटूयात. आम्ही एकदा दर्शन वगैरे घेतो आणि मग परत येऊया आपण. तुम्हाला पूर्ण मंदिर फिरवते. खूप सुंदर आहे तसं पाहायला, खूपच जास्त सुंदर आहे. म्हणजे मला ते इतकं प्रसन्न वाटते ना की इतक्या दिवस कॉलेजमध्ये थांबा, एक तर परमिशन मिळत नाही आणि आल्यावर इतकं छान, म्हणजे इतकं मनमोहक, खूप छान वाटतं. मी बोलू नाही शकत, मला खूप छान वाटतं. आपण एकदा दर्शन घेतो आणि आपण नंतर भेटूयात. बाय. पण तरी तुम्हाला दाखवायला खूप सुंदर आहे. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता आम्हाला, सो आम्ही तिथे कॅप्चर नाही करू शकलो, मला दाखवू नाही शकलो. आलेले आहेत त्यांच्यासोबत आणि ह्या आमच्या मुली, आमच्या म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत ह्या. करू म्हणून जास्त काही करणं नाही झालं, पण जितकं तुम्हाला दाखवता आलं आम्ही तेवढं दाखवलं आहे तुम्हाला. म्हणजे अजून पण आहे थोडंफार, आपण पाहू तर पुढे. हे आमच्या मॅडमचं फोटोशूट गेल्या आहे का. ओके. वाटलं रे पळाले रे बांद्र, कसं वाटलं रे. तुम्हाला माहिती आहे का इथलची खास बात काय आहे? मोठी लिंग आहे आणि तिच्या लिंगच्या आत आपण जाऊ शकतो. काहीतरी तिकीट आहे. आम्ही नाही गेलो कारण रात्रीचा टाइम होता. 200 रुपये मग आम्ही गेलोच नाही. नाही, आम्हाला जायचं होतं पण रात्रीचा टाइम आहे पॅरेंट्सच्या सोबत आणि आम्हाला 9ला इथून आता बस आहे, तर म्हणून आम्हाला लवकर जाणं पडून राहिलं. पण खूप छान आहे, तुम्ही पण विजिट केलं. काय होतं तुम्हाला गाईड म्हणजे पाहिजे असेल ना तर आम्ही सांगू की कुठे यायचं, कसं यायचं आणि काय, तर बाकी पूर्ण फायनली आम्ही व्हिजिट केलं. आणि भेटलं होतं आम्हाला बसमध्ये. आम्ही सुंदर मुली, तुम्हाला मुली हव्या सुंदर, सिरियसली सुंदर मुली. हां, तर आमचं व्हिजिट कम्प्लीट झालेलं आहे आता. मला तिथे जायची खूप इच्छा होती, पण आता आमची बस येणार आहे, तर चला मला पण आवाज देत आहेत, तर बाय बाय. पॅरेंट्स कुठे गेले, चला सोडून गेले. ओके. हां, तरी आपण मोठ्या होतात, आपण जाऊ तर.